रात्रीचे 8-8:30 वाजले होते. संजय अतिशय थकून आपल्या घरी ऑफिसमधून घरी जायला निघाला होता. त्यांनी आपल्या बिल्डिंग मध्ये पोहोचला. घराच्या बाहेर पोहोचला, बेल वाजवली आणि मुलांनी दरवाजा उघडला. मुलांनी दरवाजा उघडला. संजय घरामध्ये आला आणि आपल्या सोफ्यावरती बसला. अतिशय थकलेला होता, कंटाळलेला होता ऑफिसमधून, ट्रॅफिक मधून, दिवसभर ऑफिसचं काम, ट्रॅफिक, आणि अतिशय कंटाळलेला होता. तेवढ्यात काय झालं मित्रांनो, किचन मधून संजयची बायको आली बाहेर आणि तिने संजयला बोलली की आले तुम्ही. मला एक तुम्हाला दिवसभर एक गोष्ट सांगायची होती, मनात होती. जरा मला या रविवारी आहे ना 2 साड्या घ्यायच्यात. आता संजय बाहेरून आलेला होता आणि बायकोनी सांगितलं की मला 2 साड्या घ्यायच्यात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं पुढं काय झालं असं? विस्फोट, बरोबर आहे. तेच झालं. चिडचिड झाली. तुला समजत नाही का, मी कंटाळून बाहेरून आलेलो आहे आणि तू काय हे साड्या घ्यायच्यात? आत्ताच तर दिवाळीमध्ये साड्या घेतल्या, तुला कशाला काय गरज आहे आता साड्या घ्यायची लगेच? आणि मग भांडणं आणि मग विस्फोट झाला. आणि मग अ, मग बोलणं बंद झालं. तर मित्रांनो, हे अवॉइड करता येऊ शकत होतं का? हे नक्कीच अवॉइड करता येऊ शकत होतं. पण ते का अवॉइड नाही झालं? बिकॉज ऑफ लॅक ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट इच अदर. असं इंग्लिशमध्ये म्हणतात की वे टू मेन्स हार्ट, वे टू मेन्स हार्ट इज थ्रू हिज स्टमक. म्हणजे काय की पुरुषाच्या हृदयाकडे जाणारा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो. अगदी साध्या सिंपल भाषेत सांगायचं तर, म्हणजे की जर थकून हा आलेला असेल संजय, तर बेस्ट वे त्याच्या बायकोनी त्याला पहिलं व्यवस्थित पोट भरून जेवण द्यायला पाहिजे होतं. आणि नंतर मग थोड्या वेळाने जर हा विषय काढला असता तर तिला 100% सक्सेस मिळाला असतं. आणि स्पेशली जर तिची काही डिमांडच होती आज, तिने अजून संजयची फेवरेट डिश वगैरे काही केली असती तर अजून चान्सेस हाय होते की तिची साड्या घेण्याची जी डिमांड होती ती मे बी या रविवारीच फुलफिल झाली असती. तर मित्रांनो, सांगायचं काय की आपल्या सगळ्यांची एक प्रेमाची भाषा असते, त्याला आपण म्हणतो लव्ह लँग्वेज. आणि त्या लव्ह लँग्वेजेस बद्दल आपण बोलणार आहे. त्या 5 लव्ह लँग्वेजेस आहेत ज्या आपल्या, आता मी जी बोलतोय भाषा, मराठी म्हणा, हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा, तामिळ, पंजाबी, ह्या भाषांची मी गोष्ट नाही करत आहे तुम्हाला. तर मी ज्या भाषेची गोष्ट बोलतोय ती आपली इमोशनल भाषा आहे, आपली फिलिंग्सची भाषा आहे, आपल्या प्रेमाची भाषा आहे. जी प्रेम आपण म्हणतो ना, आपला त्याला म्हणतो आपण लव्ह टँक. जसे पाण्याचा एक टँक आहे, तो जर भरलेला असेल तरच सोसायटीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पाणी येईल. तसंच जर तो टँक जो आपल्या ह्युमन्सचा आहे, आपल्या जे प्रेमाचा एक टँक आहे, तो जो भरलेला असेल तर आपण एक खूप, म्हणजे तसे तर माणसं खूप चांगले असतात, पण आपण खूप चांगले ह्युमन बिंग असू जर आपला एक जर तो प्रेमाचा लव्ह टँक जर भरलेला असेल तर. अदरवाईज जर आपला, आपली जी प्रेमाची भाषा आहे किंवा आपली जी नीड आहे, आपली जर ती जी ते 5 भाषा आहेत, मी त्या 5 भाषा तुमच्याशी शेअर करणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्यातले खूप सारे तंटा, गैरसमज, मतभेद, भांडणं आणि रागावून जाणं किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या अननेसेसरी आहेत, लॅक ऑफ कम्युनिकेशन, आणि त्याच्यातून होणारे अगदी इवन डिवोर्स वगैरे सारख्या गोष्टी सुद्धा आपण टाळू शकतो. व्हाय? बिकॉज, किंवा हे फक्त हजबंड अँड वाईफ साठी नाहीये मित्रांनो. दिस इज नॉट जस्ट फॉर ह्या ज्या लव्ह लँग्वेजेस आहेत, ह्या आपल्या मुलांबद्दल पण आहेत. मुलांचे गैरसमज, मुलांचे आईवडिलांबद्दलचे गैरसमज, आईवडिलांचे मुलांबद्दलचे गैरसमज,
किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात टाळू शकतो, ह्या जर 5 भाषा आपल्याला समजल्या तर. आणि हे समजणं आणि हे खूप म्हणजे जर आपल्या ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. तर मित्रांनो, ह्या 5 भाषा मी समजणार आहे, सांगणार आहे. ह्या आपल्या प्रायमरी लव्ह लँग्वेजेस आहेत. सेकंडरी पण लव्ह लँग्वेजेस असतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी लव्ह लँग्वेज बद्दल बोलणार आहे. ह्या भाषा म्हणजे काय? ही म्हणजे आपली फिलिंग्सची भाषा आहे, की कोणती गोष्ट केल्याने मला आवडते. आता समजा माझ्यासाठी मला जर कोणी गिफ्ट आणून दिलं तर ते मला आवडेल, पण सेम वे मे बी माझ्या मिसेसचं ते लव्ह लँग्वेज नसेल. तर आपण ह्या 5 पहिल्या भाषा बघणार आहोत. आणि त्यातली पहिली भाषा जी आहे आपली लव्ह लँग्वेजेस आहेत. ह्या नॉर्मल भाषांची गोष्ट नाही करत आहे मी. पहिली जी भाषा आहे ती म्हणजे वर्ड ऑफ अफर्मेशन. म्हणजे काय? शब्दांनी प्रेम व्यक्त करणं किंवा कौतुक करणं. कौतुक करायला, आपण एखाद्याचं कौतुक करायचं म्हणजे काय? की अरे वा, हा शर्ट तुझ्यावरती खूप छान दिसतोय हा. हा शर्ट तुझ्यावरती खूप छान दिसतोय. किंवा समजा मी एखाद्या माझ्या कलिगला बोललो की नाईस शर्ट, छान दिसतोय शर्ट तुला, मस्त दिसतोय शर्ट. किंवा मी माझ्या मुलाला म्हंटल, यू आर माय रॉक स्टार, यू आर माय चॅम्पियन. ही गोष्ट आहे ना, मुलगा मोठा झाला ना तरी तो हा क्षण, ही गोष्ट लक्षात ठेवेल की माझे वडील मला रॉकस्टार म्हणतात किंवा यू मा चॅम्पियन म्हणतात. हे जे शब्द आहेत ना मित्रांनो, हे खूप खूप इम्पॉर्टंट असतात. ज्यांची लव्ह लँग्वेज आहे वर्ड ऑफ अफर्मेशन. किंवा मी मिसेसला म्हटलं, तुझ्या हातची ही जी वांग्याची जी भाजी आहे ना ती म्हणजे अमेझिंग, वा, मस्त. किंवा ती मिसेसनी भाजी बनवली, भाजी एक नंबर झाली हा, मस्त. भले मग ती कदाचित थोडी 19-20 असेल, पण तरी पण आपण जर म्हणलं की आणि आणि आपण म्हणजे एक सवय ठेवली की नाईस, एक वर्ड ऑफ अफर्मेशन म्हणतो आपण त्याला. की कोणालाही जसं खूप, तू माझ्यासाठी खूप खास आहेस, यू आर व्हेरी व्हेरी स्पेशल पर्सन फॉर मी. किंवा मी काही वाक्य लिहिले, माझ्यासाठी तू खूप महत्वाची आहेस, यू आर माय ऍसेट. यू म्हणजे आपण जर एकमेकांना असं बोललो हजबंड वाईफ मध्ये, त्याला म्हणतात वर्ड ऑफ अफर्मेशन, कौतुक केलं. ज्या वेळेस पीपल असं म्हणतात, चाइल्ड क्राय फॉर रेकग्निशन अँड मेन डाय फॉर रेकग्निशन. म्हणजे रेकग्निशन म्हणजे माझं, तू त्या गोष्टीची नोंद घेतलीस बाबा, मी एवढी मेहनत करून आपण रसोई म्हणू किंवा आपण जेवण बनवलं, आणि तू इतकी मी मेहनत घेतली त्याच्यासाठी आणि तू त्याची एक साधी दखल सुद्धा नाही घेतलीस की बाबा कशी झालीये भाजी किंवा कसं झालीये, समजा पुरणपोळी बनवली असेल किंवा वाईफ समजा खूप छान, समजा काहीतरी ड्रेस वगैरे घातलाय किंवा खूप छान नटून थटून कुठेतरी आपण पिक्चरला चाललोय, आणि दॅट टाइम त्यांची एक्सपेक्टेशन असते की आपण म्हणायचं, वा, यू आर लुकिंग गॉर्जियस, किंवा तू खूप सुंदर दिसतेस, ही साडी तुझ्यावरती खूप फॅन्टॅस्टिक दिसते, आणि हे कानातले तर खूपच छान दिसतात. हे खूप सिंपलशी गोष्ट असती, पण ती त्या व्यक्तीसाठी खूप महत्वाची असती ज्यांची लव्ह लँग्वेज आहे वर्ड ऑफ अफर्मेशन. किंवा मुलांनी एखादं ड्रॉइंग काढलं आणि आपण तिकडून चाललोय आणि आपण बघितलं, आणि आपण त्याच्यावर, आणि आपण जर त्याच्यावरती म्हणलं, अरे नाईस, फॅन्टॅस्टिक, छान ड्रॉइंग काढलंयस, मस्त बनवतोयस तू, कर कर, त्याच्यासाठी ही गोष्ट एवढी फिलिंग, आपण म्हणतो ना एखादा मूठभर मास चढला अंगावरती. तर त्या ह्या आता मे बी कदाचित दुसऱ्या एखाद्या पर्सनला ती गोष्ट एवढी महत्वाची नाही वाटणार, पण ज्यांची जी प्रेमाची भाषा अफर्मेशनची आहे, वर्ड ऑफ अफर्मेशन, शब्दांनी प्रेम व्यक्त करण्याची, किंवा दे दे क्रेव फॉर दॅट अफर्मेशन, त्यांच्यासाठी हे फार इम्पॉर्टंट आहे. असं मी तुम्हाला जसं सांगितलं की मेन डाय अँड चाइल्ड क्राय फॉर रेकग्निशन. लहान मुलं आईने लक्ष नाही दिलं तर लहान मुलं रडतात की बाबा मी आहे इकडं, माझ्याकडे बघ म्हणून. आणि मेन डाय फॉर रेकग्निशन म्हणजे ऑफिसमध्ये समजा काही काम चांगलं केलं किंवा बाहेर कुठं काही चांगलं, तर कोणीतरी येऊन बोलावं की तू एक चांगलं काम केलंस, त्याच्यासाठी पुरुष म्हणजे अक्षरशः मरतात म्हणजे त्याच्यासाठी. तर ही झाली पहिली प्रेमाची भाषा.
ते म्हणजे वर्ड ऑफ अफर्मेशन. दुसऱ्या समोरच्या बद्दल चांगलं बोलणं, स्पेशली त्या लोकांसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, हे समजून कसं घ्यायचं की माझ्या पार्टनरची किंवा माझ्या मुलांची किंवा माझ्या आई वडिलांची लव्ह लँग्वेज कोणती आहे, कोणती ह्याची लव्ह लँग्वेज आहे, हे समजून कसं घ्यायचं, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या ह्या 5 प्रेमाच्या भाषा सांगतो. दुसरी प्रेमाची भाषा आहे, ती म्हणजे पहिली झाली वर्ड ऑफ अफर्मेशन, दुसरी म्हणजे क्वालिटी टाइम. आता कदाचित कदाचित माझ्या माझ्या मुलाला कदाचित मी त्याचं फार कौतुक केलं शब्दांनी, कदाचित मे बी त्याला हे एवढं महत्वाचं नसेल, पण त्याच्यासाठी रोज संध्याकाळी आल्यानंतर मी त्याच्याबरोबर एक अर्धा पाऊण तास क्रिकेट खेळतोय किंवा मी त्याच्याबरोबर चेस खेळतोय, हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं असू शकतं. कदाचित कदाचित त्याच्यासाठी वर्ड ऑफ अफर्मेशन एवढं महत्वाचं नसू शकतं. पण बऱ्याच वेळा फाईट काय होती की हजबंड म्हणतो बायकोला की मी तुझ्यासाठी हवंय ते आणतोय, तुला घरात लागल ते घरात सगळं आहे, तरी सुद्धा तू खुश नाहीयेस. बिकॉज मे बी मे बी रे पुढची ती लव्ह लँग्वेज आहे, त्यावेळेस मी लागलो तर सांगेल. आता आपण क्वालिटी टाइम बद्दल बोलूया. तर क्वालिटी टाइम म्हणजे काय की सगळं बाजूला ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून, सगळं बाजूला ठेवून वडिलांनी माझ्या बरोबर अर्धा पाऊण तास, 1 तास माझ्या बरोबर गप्पा मारल्या. हे कदाचित त्या मुलासाठी, स्पेशली ज्याचा लव्ह लँग्वेज, प्रेमाची भाषा वेळ आहे, क्वालिटी वेळ आहे. मग कदाचित ती हस्बंडची असू शकते. वाईफनी थोड्या वेळ सगळं बाजूला ठेवून दिलंय आणि अर्धा पाऊण तास, 1 तास हस्बंड बरोबर त्यांच्या ऑफिस मधल्या काही किंवा हस्बंडनी काही चांगलं काम करून आला असं, ऑफिसमध्ये काही चांगलं करून आला असं, त्याचे तो सांगायचे त्याला. आणि वाईफनी सगळं बाजूला ठेवलं आणि थोड्या वेळ सांगा ना, मला पण सांगा की तुमच्या ऑफिसमध्ये आज कसं झाला प्रोग्राम, तुमचं तुमचं स्पीच होतं कसं झालं. आणि सगळं बाजूला ठेवून, नो सिरियल्स, नो कुठलेही न बघता की माझ्या सिरियलचा वेळ झालाय, सिरियल नो, पहिलं मला हे सांगा तुम्ही कसं झालं. तर किंवा म्हणजे वाईफला तिच्या माहेरचं काही सांगायचं असेल किंवा काही सांगायचंय, चर्चा करायची, मन मोकळं करायचंय, तर आपण पुरुषांना काय असतं, समजा वाईफला जर काही प्रॉब्लेम असेल, तर तिने जर प्रॉब्लेम आपल्याला सांगितला समजा, तर इमिजिएटली पुरुषाचं माइंडसेट असा असतो किंवा त्याचं ब्रेन असं आहे, म्हणजे मेन अँड विमेन असं म्हणतात ना, मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हेनस. हे दोन्ही वेगवेगळ्या ग्रहांवरून आलेली लोक आहेत. ऍक्च्युली खूप वेगळा विषय आपण, पण त्यांच्या बेसिकली काय की लगेच सोल्युशन नाही द्यायचं, फक्त ऐकायचं असतं. फक्त लेडीजने जर आपल्याला, बायकोनी जर काही प्रॉब्लेम सांगितला, तर त्याच्यावरती सोल्युशन, दे आर नॉट लुकिंग फॉर सोल्युशन, दे जस्ट वॉन्ट समवन टू लिसन टू देम. कुणीतरी त्यांचं फक्त ऐकावं, त्यांना सोल्युशनची गरज नसती. पण मेन म्हणजे पुरुषाचा ब्रेन असा असतो की तो सोल्युशन इमिजिएटली त्याच्यातला इंजिनियर बाहेर येतो आणि तो लगेच सोल्युशन द्यायला सुरुवात करतो आणि मग भांडणं व्हायला सुरुवात होतात. मला माहित नाही का हे तुम्ही काय सांगताय, मला माहिती आहे सगळं, हे सगळं काही बोलू नका तुम्ही माझ्या बरोबर. नो, जस्ट कीप युअर माउथ शट अँड जस्ट लिसन टू युअर वाईफ. तर आता हा वेगळा विषय होता, पण क्वालिटी जो टाइम आहे, तो क्वालिटी टाइम हा अतिशय महत्वाचा आहे त्यांच्यासाठी, ज्यांच्यासाठी वेळ देणं हे त्यांची प्रायमरी लव्ह लँग्वेज. सेकंडरी पण एक लव्ह लँग्वेज असते, पण आपण आज प्रायमरी लव्ह लँग्वेज बद्दल बोलतोय की हे त्यांची मेन लव्ह लँग्वेज आहे. ही त्यांना मिळाली तर त्यांचा प्रेमाचा जो टँक आहे ना, तो फुल राहील. मीन्स दॅट दॅट पर्सन विल बी हॅपी पर्सन. तो आनंदी असले, आपलं मुलं किंवा आपल्या घरातले व्यक्ती आनंदी असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण स्वतः आनंदी असणं. जर माझी जर लव्ह लँग्वेज जर वर्ड ऑफ अफर्मेशन आहे आणि माझी जर मिसेस मला कधीच माझं कौतुक करत नाही किंवा कधीच काहीच चांगलं बोलत नाही, मी काही पण म्हणजे अचिव्हमेंट केली किंवा मी ऑफिसमध्ये काही काम चांगलं केलं किंवा मी घरात काही चांगलं काम केलं, मी तिला काही मदत केली किंवा काही, आणि ती जर मला काहीच अप्रिशिएट करत नसेल, तर आय विल नॉट बी अ व्हेरी हॅपी पर्सन. असं म्हणतात इंग्लिशमध्ये, व्हॉट यू अप्रिशिएट्स. अप्रिशिएट्स म्हणजे काय, त्याचं ते अजून वाढतं. म्हणजे समजा माझं जर समजा लव्ह लँग्वेज आहे की वर्ड ऑफ अफर्मेशन, आणि माझी मिसेस जर मला
कौतुक करते मधून, अरे वा छान दिसतोय सर, आज शर्ट छान दिसतोय, किंवा अरे वा थँक्यू तू मला मदत केली, थँक्यू सो मच, किंवा एनिथिंग, किंवा तू आम्हाला फिरायला घेऊन गेला होता, थँक्यू सो मच, किती मजा आली, थँक्यू सो मच, आय एम सो प्राऊड ऑफ यू, आय एम सो लकी टू हॅव यू, मला तू माझ्या आयुष्यात आहेस, मी किती भाग्यवान समजते स्वतःला, किंवा थँक्यू सो मच. इन लॉट ऑफ वेज आपण असं एक्सप्रेस करू शकतो, पण हे बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. तर माझी लव्ह लँग्वेज, माझी लव्ह टँक भरलेली राहील. तसेच प्रत्येक ह्युमनची आपल्या सोसायटीतला जो वॉचमन आहे ना, तो पण एक ह्युमन बिंग आहे. त्याची पण एक लव्ह लँग्वेज आहे, तो पण माणूस आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कधी, त्यांनी आपल्याला हात केला तर काय चाललंय, त्याचं समजा नाव रामदास आहे, काय चाललंय रामदास, बरं आहे का, जेवलात का, आपण जर त्याला एवढं हे विचारलं तरी त्याला खूप छान वाटतं. बिकॉज तो वॉचमन किंवा सोसायटीचं काम पाहणारा माणूस नंतर आहे, पहिला तो माणूस आहे. आणि त्याची पण एक लव्ह लँग्वेज आहे, प्रत्येक ह्युमनची लव्ह लँग्वेज. तर हे झालं रिसिव्हिंग गिफ्ट, सॉरी, वेळ देण्याबद्दल. थर्ड इज रिसिव्हिंग गिफ्ट्स. तर गिफ्ट देणं काही लोकांसाठी मे बी वर्ड ऑफ अफर्मेशन एवढं महत्वाचं नसेल, किंवा क्वालिटी टाइम एवढं महत्वाचं नसेल, पण काही लोकांना आहे ना, गिफ्ट्स खूप आवडत असतात. गिफ्ट्स, मग ते गिफ्ट किती महाग आहे, किंवा किती मोठी आहे, किंवा किती भारीतली आहे, किंवा काय, ते नाही. दॅट ती गिफ्ट खूप इम्पॉर्टंट असते. मधून अधून ह्या लोकांना आहे ना, छोटी छोटी का होईना पण वस्तू पाहिजे असते. काहीतरी वस्तू, गिफ्ट म्हणजे महागड्या वस्तू नाहीत, किंवा एक म्हणजे काय की बेसिकली आपण एखाद्याला गिफ्ट देतो म्हणजे काय की आपण त्या माणसाची आठवण आली आपल्याला, म्हणून आपण त्याच्यासाठी दुकानातून काहीतरी गिफ्ट घेत असतो. याचा अर्थ की विदाऊट आठवण येता आपण त्याच्यासाठी गिफ्ट नाही घेऊ शकत. तर दॅट दॅट फिलिंग इज व्हेरी प्रेशियस, की माझं आठवण करून तू माझ्यासाठी हे आणलंस. सो ह्या लोकांसाठी रिसिव्हिंग गिफ्ट खूप इम्पॉर्टंट असतात. एखादी वस्तू दिली तर या लोकांना खूप आनंद होतो. गिफ्ट म्हणजे प्रेमाची आठवण बेसिकली. मी माझ्या एक दोन थोड्या नोट्स काढल्यात त्याच्यात बुलेट पॉइंट्स मधून. गिफ्ट म्हणजे प्रेमाची आठवण. तर ही रिसिव्हिंग गिफ्ट या लोकांना खूप आवडत असते. तर आपण तीन लव्ह लँग्वेजेस पाहिल्या. एक तर, आणि आपण हे पण समजून घेणार आहे की माझ्या ह्या समोरच्या व्यक्तीची लव्ह लँग्वेज कशी आहे हे ओळखणं पण फार इम्पॉर्टंट आहे. फक्त समजणं महत्वाचं नाहीये, तर ते ओळखणं फार सगळ्यात क्रिटिकल आहे. तर मी ते पण सांगणार आहे तुम्हाला. चौथी आहे ती म्हणजे ऍक्ट ऑफ सर्व्हिस. ऍक्ट ऑफ सर्व्हिस म्हणजे काय? मदतीने प्रेम व्यक्त करणे, नुसतं बोलबच्चनकी करून नाही. अरे तू म्हणजे खूपच सुंदर दिसतेस आहे. या लोकांना ते बोलबच्चनकी पेक्षा तू काम करून मला हेल्प कर पहिली. मला मला मदत कर, माझ्या कामामध्ये मला मदत कर, मला सपोर्ट कर. समजा आपण समजा वाईफची समजा लव्ह लँग्वेज आहे की ऍक्ट ऑफ सर्व्हिस, मदतीने प्रेम व्यक्त करणं, ही जर तिची लव्ह लँग्वेज असेल, आणि तुम्ही जर सोफ्यावरती बसून तिचं कौतुक करताय का, त्या दिवशी पार्टीमध्ये तू साडी खूप छान घातली होतीस, शी विल नॉट बी हॅप्पी. ती आनंदी नस ती, मे बी तिला, शी विल फील गुड, बट रिअल आनंद कधी होईल ज्यावेळेस 2 दिवस झाले घरामध्ये कामवाली बाई नाहीये, भांडी पडलेली आहेत सगळी, किंवा काहीतरी किचन मध्ये काहीतरी काम आहे, किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, किंवा हा घर 2-3 दिवस झाले घर झाडलेलं नाहीये, किंवा अजून काही काम असेल घरात, किंवा कपडे धुण्याचे खूप पडलेत, वॉशिंग मशीन मध्येच पडलेत, आणि एवढी कामं पडलेली आहेत, आणि तुला काय पडलं तर त्या दिवशी माझी साडी खूप छान होती, ती असं मनातले मनात होतात. राईट. तर त्यावेळेस जर जर लेडीज आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करू शकतात, किंवा लेडीज आपल्या शेतामध्ये काम करू शकतात, तर जेंट्सनी पण जर स्पेशली नाही, एव्हरी टाइम ऍक्च्युली, पण स्पेशली जर आपल्या स्पाउसची जर लव्ह लँग्वेज ऍक्ट ऑफ सर्व्हिस असेल, तर आपण जेंट्सनी पण वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून ते जर धुतले आपण, किंवा आपण छोटी छोटी कामं घरातली मदत केली, तर त्या ह्या लोकांसाठी ते गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते. त्यांना मदत करणं. काही लोक प्रेम शब्दांनी नाही तर कृतीने व्यक्त करतात. जोडीदारासाठी चहा बनवणं, किंवा लहान सहान गोष्टींमध्ये मदत करणं. तर ह्या ज्या गोष्टी, ह्याच्यातून समोरच्या वाटतं की बाबा हा माझ्यावरती खरंच प्रेम करतोय, किंवा ह्याला माहिती कळालं, ह्याला की आता माझ्यावरती किती कामाचा
कामाचं प्रेशर आहे किंवा किती काम आहे, हा मला मदत करायला मला सपोर्ट ऍक्च्युली सपोर्ट करतोय माझ्या कामामध्ये. समजा खूप सारं जेवण तयार केलं वाईफनी आणि समजा किचन कट्टा आवरायचा आहे किंवा व्हॉट एव्हर घरातलं किचनचं काही काम आहे किंवा काहीतरी समजा घरात मेड नसेल तर आपण झाडून घेतलं, साफसफाई केली, थोडीशी घरातली साफसफाई केली किंवा सर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण ह्या लोकांसाठी, ज्या लोकांना ऍक्ट ऑफ सर्व्हिस किंवा मदतीने प्रेम व्यक्त करणं, ऍक्च्युली सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे झाले चार आपण आतापर्यंत पाहिल्या. आणि पाचवी जी आहे, इट इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ती म्हणजे फिजिकल टच. ज्या लहान मुलांना फिजिकल टच आई वडील करत नाहीत, जे जसं मिठी मारणं, त्यांना प्रेमाने डोक्यावरून असा हात फिरवला, त्यांना हग केलं, किस केलं त्यांना, किंवा त्याला छोट्या छोट्या गोष्टी त्याचा हात पकडला, छोट्या छोट्या केसांवरून असं हात फिरवला, लाडांनी प्रेमाने त्याला आपल्या जवळ घेतलं. जो जे मुलांना आई वडील, ज्या मुलांना हे मिळत नाही लहानपणामध्ये, ते मुलं, आणि ज्या मुलांना हे खूप मिळतं, आई वडील त्यांना भरपूर फिजिकल टच देतात, त्यांना मिठी मारणं, प्रेमाने हग करणं, त्यांना हात पकडणं, खूप किस करणं, म्हणजे त्यांना फिजिकल टच, ऍक्च्युली फिजिकली त्यांना टच करणं. आणि दिस इज नॉट ओनली फॉर चिल्ड्रन, दिस इज फॉर ह्युमन, म्हणजे सगळ्या मोठ्या लोकांना सुद्धा दिस फिजिकल टच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तर काही लोकांसाठी प्रेमाची भाषा म्हणजे स्पर्श. म्हणजे म्हणजे हलकासा स्पर्श, मिठी मारणं किंवा हात धरून फिरणं, किंवा टाळी टाळी देणं, किंवा असं फिजिकली आपण एखाद्या मित्राला आपण त्याच्या खांद्यावरती हात टाकतो, त्याच्यासाठी कदाचित ते म्हणजे त्याची जर लव्ह लँग्वेज ती असेल, तर दॅट इज व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर दॅट दॅट फ्रेंड. तर ही झाली पाचवी गोष्ट, दॅट इज फिजिकल टच. सो आपण इनफॅक्ट न्यूयॉर्क मध्ये एक गार्डन आहे जिथं एव्हरी संडे, म्हणजे पहा फिजिकल टच किती महत्वाचा आहे. एव्हरी संडे लोक, लोक गोळा होतात, अनोळखी लोक गोळा होतात, कोणाचा काही संबंध नाही त्या गार्डन मध्ये, आणि सगळेजण एकमेकांना मिठी मारतात. बस, सगळेजण एकमेकांना मिठी मारतात, दे हग इच अदर, दॅट्स इट. त्यांना काही म्हणजे कोणाची ओळख पाळखची गरज नाही, ते ओनली हग इच अदर. ज्यावेळेस बघा आपल्याला काही दुःखाचा प्रसंग असतो, आपण त्या समोरच्या माणसाला, त्याला मिठी मारतो किंवा त्याला आपण हात पकडतो, त्याला बरं वाटतं. किंवा काही दुःखाच्या प्रसंगामध्ये किंवा इव्हन आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण एकमेकांना जेव्हा हग करतो किंवा मिठी मारतो, हात पकडतो, वी फील गुड अबाउट इट, बिकॉज वी ह्युमन्स क्रेव फॉर इट. इव्हन प्राण्यांना सुद्धा खूप आवडतं. आपण जर आपल्या आपल्या घराचं जर म्हणजे कुत्र्याचं म्हणजे पिल्लो आहे, आपण समजा पाळीव आपण कुत्रा आहे, त्याला पण आपण असंच केलं की त्याला पण तो स्पर्श समजतो. तर आपण तर ह्युमन्स आहोत. तर हे खूप म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट आहे, फिजिकल टच. स्पाऊस स्पाऊसची जर लव्ह लँग्वेज असेल फिजिकल टच, आणि जर स्पेशली लेडीजला असं वाटतं की बाबा कुठंतरी फिरायला गेलोय बीचवरून, हातात हात पकडून जर चाललो तर खूप छान वाटतं त्यांना. पण जर बऱ्याच वेळा पुरुषांना त्याची लाज वाटते. आणि मग बट बट फॉर दॅट बट दॅट लेडी, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तिच्यासाठी ते करणं फार इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आत्ताच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ खूप मोठा बनवू शकतो आणि खूप मजेशीर आहे ऍक्च्युली हा टॉपिक. तर पहिलं आपण हे पाच प्रेमाच्या भाषांमध्ये आपण पहिलं बघितले वर्ड ऑफ अफर्मेशन, कौतुक करणं. आणि कधीच कधीच एखादा माणूस डिझर्विंग असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे ना आपण. जर चांगली झाली असेल भाजी तर लगेच बोलायला पाहिजे. चांगलं मी तर म्हणतो नसेल झाली तरी आपण बोलायला पाहिजे, बिकॉज इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स, खूप मेहनत असते त्याच्यासाठी. इवन
वाईफनी पण हस्बंडचं कौतुक करणं खूप इम्पॉर्टंट असतं, मुलांचं कौतुक करणं, की इवन कुठलाही ह्युमन बिंग ला असं वाटत असतं की माझं थोडस कौतुक व्हावं. पण या लोकांना खूपच वाटत असतं, बिकॉज त्यांची प्रायमरी लव्ह लँग्वेज इज वर्ड ऑफ अफर्मेशन. दुसरं आपण बघितलं क्वालिटी वेळ किंवा क्वालिटी टाइम. त्यांना यांना क्वालिटी टाइम, माझ्या मिस्टरांबरोबर फिरायला गेलो बागेमध्ये आणि जर आपण मोबाईल बघत बसलो तर दॅट इज नॉट अ क्वालिटी टाइम. मी तुझ्या बरोबर आलो होतो की बागेमध्ये, पण जर आपण जर 2 तास मोबाईलच बघत होतो किंवा ऑफिसच्या कामामध्ये काहीतरी फोनवरती चालू होतं, दॅट इज नॉट अ क्वालिटी टाइम. तर ह्या लोकांची लव्ह लँग्वेज क्वालिटी टाइम असते. मग तुम्ही जर ह्यांना गिफ्ट समजा म्हणजे काही वेगळं देत असेल, गिफ्ट वगैरे, तर ते दे विल नॉट बी हॅप्पी. आणि मग आपण म्हणू की मी तर तुला किती गिफ्ट देतोय आणून, तू भारी भारी गिफ्ट आणून देतोय, हे आणतोय, ऍपलचा फोन दिला, हे दिलं, ते दिलं, सगळं तर तुला मिळतंय, तरी तू का दुःखी आहेस? दॅट पर्सन इज दुःखी बिकॉज त्यांना त्याचं लव्ह लँग्वेज आहे क्वालिटी टाइम. क्वालिटी टाइम त्यांना मे बी ऍपलचा फोन नाही चालत, सॅमसंगचा 15-20 हजारचा फोन, पण माझ्यासाठी वेळ द्या. मला 2 लाखाचा ऍपलचा फोन नको, मला 20 हजारचा पण चालेल, पण माझ्यासाठी वेळ द्या. ही त्याची प्रायमरी लव्ह लँग्वेज असते त्या पर्सनची. तर ते देणं फार फार इम्पॉर्टंट आहे. थर्ड इज रिसिव्हिंग गिफ्ट्स. गिफ्ट देणं, ह्या लोकांना गिफ्ट खूप आवडत असतात, तर त्यांना छोटे छोटे गिफ्ट किंवा कधी चांगली स्पेशल काही गिफ्ट आहे, बर्थडेला आपण काहीतरी दिलं, तर ह्या लोकांची प्रायमरी लव्ह लँग्वेज इज रिसिव्हिंग गिफ्ट. फोर्थ इज ऍक्ट ऑफ सर्व्हिस. मदतीने ऍक्च्युली मदत कर मला, मला ऍक्च्युली सपोर्ट पाहिजे तुझा, हेल्प पाहिजे माझ्या कामामध्ये. तर त्या ह्या लोकांसाठी ते खूप कृती कृती ऍक्शन त्या लोकांसाठी फार महत्वाचं असतं हे. आणि फिजिकल टच, स्पर्शाची, स्पर्श करणं ऍक्च्युली, हातात हात पकडणं, हग करणं, मिठी मारून किंवा किस करून, ह्या गोष्टी आपण हे स्पर्श करणं खूप इम्पॉर्टंट आहे ह्या लोकांसाठी. त्यांची फिजिकल टच ही लव्ह लँग्वेज आहे. बरं, आता हे तर मी सगळं सांगून तुम्हाला मित्रांनो सांगितलं, पण हे ओळखायचं कसं? सगळ्यात इम्पॉर्टंट की माझ्या ह्या पार्टनरची, माझ्या जीवनसाथीची किंवा माझ्या मुलांची लव्ह लँग्वेज काय, हे ओळखायचं कसं? हे ओळखण्याची एक अतिशय सिंपल पद्धत आहे. ती म्हणजे जी लव्ह लँग्वेज त्या पर्सनची आहे ना, जी लव्ह लँग्वेज त्या पर्सनची आहे, म्हणजे जी लव्ह लँग्वेज समजा माझ्या मुलांची आहे, ती ऍक्च्युली माझी मुलं माझ्या बरोबर ती करतात. म्हणजे काय, की समजा मुलाची लव्ह लँग्वेज आहे रिसिव्हिंग गिफ्ट समजा, तर माझी मुलं काय करतील? छोटस काहीतरी, अगदीच लहान असतील, अगदीच लहान म्हणजे अगदी एक 5, 7, 7, 8 वर्षाची, 9 वर्षाची, 10 वर्षाची, ते काय करतील? छोटस काहीतरी पॅक करतील, कागदाचा वगैरे वगैरे, किंवा काहीतरी त्याला कापड गुंडाळतील वरून, आणि हे काय डॅडी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. है ना, त्याचं काही व्हॅल्यू नाही, ते काही दुकानातून नाही आणलं, घरातलंच आहे. बट त्यांच्या माइंड मध्ये आहे ना की गिफ्ट द्यायचंय मला डॅडीला, किंवा हे घे मम्मा तुझ्यासाठी गिफ्ट. किंवा मोठी थोडीशी मुलं असतील, मे बी 10वी ला आले, तो नवा, आता तो 50-100 रुपये खर्च करू शकतो, तो काहीतरी आणून देईल तुमच्या बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीला, किंवा काही ना काहीतरी, पेन, हे घ्या पप्पा तुमच्यासाठी हा पेन आणलाय मी. पण ऍक्च्युली ती जी लव्ह लँग्वेज आहे ना, ती त्याची लव्ह लँग्वेज आहे. ह्याच्यातून तो काय सांग, म्हणजे त्याला माहित नाही पडते, हे त्याला पण माहिती नाहीये. हे सगळं आपल्याला आता विषय बोलतोय म्हणून कळतंय ऍक्च्युली. हे ऍक्च्युली मी पण एक शिकलो, ते खूप सुंदर पुस्तकातून शिकले, 5 लव्ह लँग्वेज. तर त्याचं मी इथं पिक्चर दाखवलं, म्हणजे तुम्हाला, तुम्ही घेऊन ते वाचू शकता, खूप सुंदर पुस्तक आहे ते. तर तर ह्या 5 लव्ह लँग्वेजेस त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पण त्याची लव्ह लँग्वेज ही आहे हे त्याला पण माहिती नाहीये, पण तो आपल्याशी तसं वागतो. समजा समजा मुलाची लव्ह लँग्वेज असेल की फिजिकल टच, तर तो आपल्याला येऊन कायम हक करल, मिठी मारल. तो ही इनडायरेक्टली ही त्याची लव्ह लँग्वेज आहे. इनडायरेक्टली त्याची लव्ह लँग्वेज आहे, आणि त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. हे जर मित्रांनो आपल्याला कळालं की माझ्या मिसेसची किंवा माझ्या हजबंडची किंवा माझ्या मुलाची किंवा माझ्या मुलीची, कि इवन आपल्या ऑफिस मधले जे आपले नियर अँड डिअर्स असतात, समजा काही कलिग्स आहेत किंवा आपले खूप वर्षांचे रिलेशन्स आहेत,
आणि तिथं सुद्धा आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो, किंवा आपले आई वडील आहेत त्यांची लव्ह लँग्वेज काय आहे, किंवा तुम्ही खूप भारी भारी गिफ्ट आई वडिलांना आणून देते, पण त्यांची लव्ह लँग्वेज मे बी क्वालिटी टाइम असू शकतो. त्यांच्याबरोबर 15-20 मिनिटं गप्पा मारल्या, हे असू शकतं. तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक ह्युमन बिंगची एक प्रायमरी लव्ह लँग्वेज असते, आणि त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे मित्रांनो. आय होप की तुम्हाला काहीतरी नवीन विषय, म्हणजे काहीतरी नवीन कळालं. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या नियर अँड डिअर्स बरोबर शेअर करा, बिकॉज दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि हे पुस्तक पण जरूर वाचा, तुम्हाला आवडेल हे पुस्तक. हे मला वाटतं बऱ्याच भाषांमध्ये हे अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये याचं नाव आहे 5 लव्ह लँग्वेज. तर मी इथे त्याचं पिक्चर पण तुम्हाला दाखवेल, आणि इट इज व्हेरी व्हेरी इझिली अवेलेबल. आणि खूप सारे आपल्या रिलेशन्स मधले भांडणं मधले खूप सारे मिसअंडरस्टँडिंग ह्याच्यानी आपण अवॉइड करू शकतो, जस्ट बाय नोईंग दिस 5 थिंग्स. जस्ट बाय नोईंग दिस 5 थिंग्स. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग इज केअरिंग. त्याची लिंक कॉपी करून तुमच्या मित्रांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच लाईफच्या व्हॅल्युबल गोष्टींबद्दल, मी व्हॅल्यू ॲडिशन बद्दल मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. इकडे थांबतो. कोच योगेश शहा, लाईफ कोच योगेश शहा, सायनिंग ऑफ आजच्या पुरतं. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.